नड्डांच्या राजगृह भेटीची आणि वेळेची पूर्वकल्पना असती तर आपण निश्चितच राजगृहावर त्यांना भेटलो असतो। प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण, घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं अशी आपली संस्कृती असल्याचंही वक्तव्य। 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला निमंत्रण नसल्याची प्रकाश आंबेडकर यांची माहिती। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटप झाल्यानंतर तीनही पक्षांशी जागावाटपावर चर्चा करणार असल्याची प्रकाश आंबेडकर यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांचं मनोज जरांगेंना जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं आवाहन। जरांगे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जरांगेंना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल तरच त्यांचा दबाव गट निर्माण होईल असंही वक्तव्य। अनेक दिवसांपासून महानंद तोट्यात आहे। महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाच महानंद कुणाला तरी चालवायला द्यायचा विचार सुरू होता। आता महानंद एनडीडीबीला चालवायला दिली आहे, विक्रीला काढलेली नाही। रोहित पवार खोटं बोलतायत। मंत्री हसन मुश्रीफांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। आम्ही भाजपसोबत फॉर्म्युलावर चालत नाही तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो। 48 पैकी 45 जागा जिंकायच्यात। आमचे 18 खासदार असल्यानं कीर्तीकरांनी 18 जागा मिळाव्यात असं म्हटलं। केसरकरांची कीर्तीकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। 3 मार्चला राज्यभर रास्ता रोको करणार। आजपासून 3 मार्चच्या रास्ता रोकोची तयारी करा। मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। सगळ्या जिल्ह्यांमध्ये 3 मार्चला दुपारी 12:30 ते 1 दरम्यान रास्ता रोको आंदोलन केलं जाणार। त्यामुळे 3 मार्चला दुपारी होणारे लग्न सोहळे संध्याकाळी करा, मनोज जरांगेंचं आवाहन। बारसकर त्यांच्या गावातील महिलांवर अत्याचार करतात असा त्यांच्यावर आरोप आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा। भुजबळांना खुश करण्यासाठी सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र हे आरक्षण टिकणार नाही। ओबीसीमधून आरक्षण दिलं तरच आरक्षण टिकेल, हरिभाऊ राठोड यांची सरकारवर टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय, अधिसूचनेबाबतही निर्णय होईल। मनोज जरांगे यांनी संयम राखला पाहिजे, हसन मुश्रीफ यांचा मनोज जरांगेंना सल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।